ज्ञानदा खरं तर कालच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, की जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आपलं उपोषण मागे घेणार नाही. अर्थात त्यांनी 20 तारखेची डेडलाईन दिलेली. त्यानंतर काही वेगळं आंदोलनाचं स्वरूप होतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. ते सध्या आपल्याबरोबर आहेत. काहीशी तब्येत कालच्यापेक्षा त्यांची बरी वाटते. जरांगे पाटील 20 तारखेचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे. तोपर्यंत तुमच्या अपेक्षेप्रमाणे अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. पण आता नेमकं पुढचं काय धोरण ठरणार आहे तुमचं नेमकं? नाही, आम्हाला आवश्यकता नाही आहे धोरण ठरवण्याची. कारण सरकारला आम्ही शत्रू मानत नाही आहेत. सरकार शेवटी ज्याचं असेल त्याच्याकडेच मागणी करावी लागते, तरच न्याय मिळतो. त्यांना नाही भांडायचं तर भांडायचं कोणाला? हा जनतेसमोरचा प्रश्न असतो. त्यामुळं 20 तारखेपर्यंत आम्ही डेडलाईन नाही दिली. त्यांनीच अधिवेशन बोलवलं आहे. 15ला होतं, त्यांनी आता 20ला बोलवलं आहे. फक्त आमचं एक प्रामाणिक मत आहे शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा. कारण शिंदेसाहेब आरक्षण देऊ शकतात हे पहिल्यापासून म्हणतोय आम्ही. आणि शेवटी आंदोलक म्हणून आम्हाला विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. पण तुम्ही जे आत्ता एसी-बीसीचं जे आरक्षण देत आहे किंवा जो आता मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे, हे आम्ही नाकारणार नाहीत, की याच आंदोलनामुळं मागासवर्ग आयोग गठीत झाला. गोरगरीब मराठी एकत्र आले म्हणून मराठ्यांमुळेच गठीत झाला अहवालही आला. आपण टास्क फोर्सही निर्माण केला होता. ते नाकारत नाहीत. पण नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण असं मानून नाही चालणार. ते अवश्य द्यावं.